अनुसूचित जाति आरक्षण के उपवर्गीयकरण को तत्काल लागू करने की मांग को लेकर मंगलवार को नागपुर में विशाल महामोर्चा निकाला गया। यह मोर्चा धंतोली स्थित यशवंत स्टेडियम से संविधान चौक तक निकाला गया, जिसमें बड़ी संख्या में विभिन्न अनुसूचित जाति जमाती समाजों के प्रतिनिधि शामिल हुए। छत्रपती शिवाजी महाराजांचा वस्ताद लहुजी साळवेंचा वस्ताद लहुजी साळवेंचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा जय असो महात्मा फुलेंचा जय असो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय असो जय वाल्मीकि जय वाल्मीकि जय वाल्मीकि। संविधान चौक पहुंचने के बाद प्रदर्शनकारियों ने विराट धरना प्रदर्शन और महासभा का आयोजन किया। वक्ताओं ने सर्वोच्च न्यायालय के निर्णय के अनुसार अनुसूचित जाति आरक्षण के उपवर्गीकरण को जल्द से जल्द लागू करने की मांग की। उनका कहना था कि आरक्षण का लाभ सभी वंचित समाजों तक समान रूप से पहुंचे, इसके लिए उपवर्गीकरण करना आवश्यक है। महामोर्चे में मांग, मातंग, चरबकार, वाल्मीकि, मेहतर, खटीक, मांग, गरोटी, मादिगा, डक्कलवार सहित विभिन्न वंचित अनुसूचित जाति समाज के प्रतिनिधियों ने बड़ी संख्या में भाग लिया। प्रदर्शनकारियों ने महाराष्ट्र सरकार से सर्वोच्च न्यायालय के फैसले को तत्काल लागू करने और सामाजिक न्याय सुनिश्चित करने की मांग की। इस आंदोलन को हिंदू दलित महासंघ, महासंघ मातंग एकीकरण समिति, चर्मकार सेवा संघ, अखिल भारतीय वाल्मीकि महासभा, हिंद मातंग प्रतिष्ठान, लहुजी शक्ति सेना, अन्ना भाऊ साठे स्मारक ट्रस्ट सहित कई सामाजिक संगठनों का समर्थन प्राप्त हुआ। आयोजकों ने कहा कि यह आंदोलन सामाजिक न्याय, समान अवसर और आरक्षण के लाभ का समतामूलक वितरण सुनिश्चित करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। साहेब दिघाने हिंदू बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आणि चर्मकार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष, आजचा हा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या आयोजित मोर्चांमध्ये अनुसूचित जातीतल्या 59 जातींपैकी 58 जातींच्या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि यांचे एक म्हणणं आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एक इशारा आम्ही देत आहोत की ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने आपलं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणात हे जे आहे आरक्षण लागू करायला पाहिजे। त्या आरक्षणामध्ये आमच्या समाजाला 58 जातीतल्या समाजाला कोणताही अन्याय होऊ नये। या अन्याय झाल्यास आम्ही कुठल्याही प्रकारचं सहन करणार नाही। आम्ही अनेक वर्षापर्यंत आम्ही सगळ्या सवलतीपासून वंचित आहोत। महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या ज्या काही सवलती आहेत त्या 58 जातीपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत। कमी जास्त प्रमाणात का होईना, परंतु फार म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्या समाजांचा 58 जातीच्या समाजाचा कुठलाही म्हणजे विचार झाला नाही किंवा या लोकांना लाभ मिळाला नाही। त्यामुळे अनेक हे समाज जे आहेत ते अनेक म्हणजे लाभापासून वंचित आहेत। त्यामुळे आज अनाशा आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने जो आज या ठिकाणी अहवाल सादर करण्यासाठी माननीय चीफ सेक्रेटरी राजेशजी अग्रवाल समिती जे स्थापन झालेली आहे, त्या समितीकडे आम्ही आमचे सर्व 58 जातीच्या सर्व समाजांनी, सर्व समाजांच्या सगळ्या संघटनांनी, महाराष्ट्र राज्यातल्या सर्व संघटनांनी आम्ही आमचे अहवाल, समर्थन अहवाल या ठिकाणी पाठवले आहे। काही अशा मोजक्या संघटना असतील की ज्यांनी विरोध केला असेल, पण आम्हाला त्याची काही घेणं नाहीये, आम्हाला काहीच नाही। आमचं एकच म्हणणं आहे की आमचं जे काही आरक्षण आहे, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची विनंती आहे। यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची म्हणजे हयगय करणार नाही आणि आम्हाला जो काही आमच्या हक्काचं जे आरक्षण मिळेल, टक्केवारी मिळेल। आणि एक पुन्हा सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये असं कुठल्याही प्रकारे म्हटलेलं गेलं नाही की या लोकसंख्येच्या आधारावरती ते आरक्षणच्या उपवर्गीकरण होईल, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे। आमचं एकच म्हणणं आहे, लास्ट बोलतो, की आमचा मागासलेपणाचा निकषला धरून, मागासलेपणाचा जो समाज जास्त मागासले असेल तो वर्गात गेला पाहिजे, त्यापेक्षा थोडा जर प्रगती असेल तो ब वर्गात गेला पाहिजे, अशा प्रकारचं वर्गवारी महाराष्ट्र शासनाने करावी, एवढी यासाठी आम्ही आज मोर्चा सभा आरक्षण उपवर्गीकरण निमित्त हे मोर्चा यशवंत स्टेडियम धंतोली येथून निघून संविधान चौकापर्यंत जाणार आहे। आणि सर्वांनी या मोर्चामध्ये येण्याची अगत्याने आवश्यकता आहे। आणि हा मोर्चा
आमचा हक्काचा मोर्चा आहे आणि आम्ही वर्गीकरण झालं पाहिजे त्यासाठी हा मोर्चा पूर्ण बहुजन महासंघ, वाल्मिकी समाज, मातंग समाज, मांगारोडी समाज या सगळ्या समाज 58 जातीचे लोक मिळून हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. म्हणून या मोर्चामध्ये येऊन या मोर्चाला सफल बनवावे एवढी विनंती.